ही उपवासाची इडली, उपवासाचे अप्पे आणि उपवासाचे डोसे आपण एकाच पिठापासून बनवणार आहोत. नमस्कार, मी जयश्री तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. चला मग पाहूयात. तर आपण एक असं पीठ तयार करणार आहोत, तर एकाच ह्या पिठापासून तुम्ही कधीही उपवासाचे अप्पे, इडली आणि डोसा बनवू शकता. तर ह्याला तुम्ही उपवासाचं प्रीमिक्स असंही म्हणू शकता. तर हे पीठ तुम्ही एका एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवलं तर अगदी 1 ते 1.5 महिना हे असंच राहतं. चला मग आपण लगेच सुरुवात करूया. इथे मी 1 कप हा वरई घेतला आहे. ह्याला वरईचं तांदूळ किंवा वरीचं तांदूळ असंही म्हणतात. तर मी 2 कप हे वरई घेतले आहे आणि अर्धा कप हे शाबू घेतला आहे. तर हे मी भाजलेलं वगैरे नाही, कच्चंच घेतलं आहे. तर एका मिक्सर जारमध्ये आपण वरईचं तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे. आपला अगदी बारीक रवा असतो तसं आपल्याला ते जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे. ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता त्याच भांड्यामध्ये शाबू आपण एक मोठंच आपल्याला दळून घ्यायचं आहे. आता ते पण आपण भांड्यामध्ये काढून हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि एका एअरटाईट बरणीमध्ये हे भरून ठेवायचं. आता ह्यापासून तुम्ही उपवासाची इडली, अप्पे आणि डोसा व ह्याचे ढोकळेसुद्धा बनवू शकता. तर झटपट तुम्ही कधीही करून हे खाऊ शकता. 1 ते 1.5 महिना हे पीठ छान असं राहतं. तर आपण ह्या पिठापासून इडली बनवून घेऊया. तर इथे मी अर्धा कप हे तयार पीठ घेतलं आहे. त्यामध्ये पाऊण कप दही घालायचं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे एकजीव झाल्यानंतर ह्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून हे एकजीव करून घेऊया. तर एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 15 मिनटं झालेली आहेत. पीठ आपलं छान असं फुललेलं आहे. हे पहा. तर मला थोडंसं इथं पीठ घट्ट वाटते. तर यामध्ये मी थोडंसं हे पाणी यामध्ये घालते आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे. इडलीचं पीठ थोडंसं घट्टच असतं. तर आपल्याला असं बॅटर करायचं आहे. तर इथे मी थोडंसं चिमूटभर खायचा सोडा घालणार आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि हे एका दिशेने 2 मिनटं असं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे इडली आपली एकदम स्पॉन्जी बनेल. तर हे असं पीठ आपल्याला ठेवायचं आहे. इथे मी इडली स्टँडला तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1-1 चमचा पीठ घालायचं आहे. तर आपल्याला पीठ हे गच्च भरून घालायचं आहे. तर इथे मी पीठ सर्व भरून घेतलं स्टँडमध्ये आणि इथे गॅसवरती मी इडली स्टँडमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी पण छान उकळलं आहे आपलं. आता यामध्ये ते प्लेट्स ठेवूया आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनटं ह्याची वाफ काढून घ्यायची आहे मंद आचेवरती. तर 10 मिनटं झालेली आहेत. तर आपण पाहूया. तर इडली आपली मस्त अशी फुललेली आहे. आपण चेक करून घेऊया. तर इडली आपली छान शिजली आहे. तर ते बाहेर काढून आपण थंड करून घ्यायची आहे. तर इथे आपली इडली थंड झाली आहे. तर चमच्याच्या उलट्या दिशेने आपण हे इडल्या काढून घेऊयात. तर हे पहा, इडली आपली मस्त अशी जाळीदार झालेली आहे. किती छान अशी फुललेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अर्धा कपमध्ये आपल्या 7 ते 8 इडल्या तयार झाल्या आहेत. आता ह्या सर्व मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता आपण लगेच उपवासाचे अप्पे करून घेऊया. इथे मी अर्धा कप पीठ घेतलं आहे तयार. आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे. बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. चवीपुरतं मीठ घालूया आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे. पाऊण कप दही घालूया. आता हे एकजीव करून घेऊया. आता इथे मी भाजलेल्या दाण्यांचं कूट करून घेतलं आहे. तर ते 3 चमचे यामध्ये घालायचं आहे
शेंगदाण्याचं कूट यामध्ये खूप छान लागतं खायला. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून 15 मिनटं ठेवायचं आहे भिजायला. 15 मिनटं झालेली आहेत. पीठ आपलं छान असं फुललेलं आहे. आता हे पीठ थोडंसं घट्ट आहे, तर मी इथे थोडंसं पाणी यामध्ये घालते आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम पण पाणी यामध्ये नाही घालायचं. इथे मी चिमूटभर खायचा सोडा घालणार आहे. तुम्ही जर सोडा खात नसाल तर तुम्ही हे रात्रीसुद्धा पीठ भिजवून ठेवू शकता आणि सकाळी त्याचे आप्पे बनवू शकता. मी इथं झटपट ह्याचे आप्पे बनवते म्हणून ह्यामध्ये थोडासा सोडा घातलेला आहे. इथे मी गॅसवरती आप्पे पॅन ठेवला आहे. त्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे चारी बाजूनी आणि एक एक चमचा ह्यामध्ये पीठ सोडायचं आहे. फुल्ल भरून पीठ यामध्ये सोडायचं आहे आणि मंद आचेवरतीच 2 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून हे भाजून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आप्पे मस्त आपले असे फुलले आहेत. ह्याच्यावरती थोडंसं तूप सोडायचं आहे. तुम्ही तूप खात नसाल तरी तेलसुद्धा ह्याच्यावरती तुम्ही सोडू शकता. आता खालची बाजू छान खरपूस भाजल्यानंतर आप्पे सर्व आपल्याला उलटून घ्यायचे आहेत. तर आपले आप्पे मस्त असे भाजले आहेत. तुम्ही पाहू शकता. खायला खूप छान लागतात हे. तर सर्व आप्पे मी अशी उलटून घेते इथे आणि खालची बाजू पण आपण 2 मिनटं अशी भाजून घ्यायची आहे. तर आपण खालची बाजू पण 2 मिनटं भाजून घेतली आहे. तर आप्पे आपले किती छान असे मस्त टम्म फुगलेले आहेत. हे पहा किती छान असं आप्पे हे तयार झाले आहेत. एकदम मऊ लुसलुशीत तयार झाले आहेत. तर आपण घेतलेल्या अर्धा कप पिठापासून 12 ते 13 आप्पे तयार होतात. आता आपण उपवासाचे डोसे बनवूयात. इथे मी मिक्सर जार घेतला आहे. अर्धा कप तयार पीठ घेतलं आहे. त्यामध्ये पाऊण कप दही घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये ते काढून घेऊयात. आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातले आहे. 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हे एकजीव करून घेऊया. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे एकजीव करून घ्यायचं आहे. इडलीला आणि आप्प्याला हे घट्ट पीठ लागतं, पण डोश्याला पातळ पीठ लागतं. अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला. आता इथे मी गॅसवरती डोश्याचं पॅन हे गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यावरती तेलाने ग्रीस करून घेतलं आणि फुलपत्तरने आपल्याला चारी बाजूनी हे पीठ सोडायचं आहे आणि मीडियम टू हायवरती हा डोसा भाजून घ्यायचा. पॅन छान तापल्यावरच आपण पीठ त्याच्यावरती सोडायचं आहे. आता वरची बाजू आपण थोडीशी भाजल्यानंतर तेल लावून घेऊया, म्हणजे डोसा हा अलगद आपला निघून येईल. आता रंग हा चेंज झाला आहे डोश्याचा. 4 मिनटं झालेली आहेत. आता उलटण्याने हे कडा सोडून घेऊया आणि हा डोसा उलटून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता डोस्याचा कलर मस्त आपला आलेला आहे. आता खालची बाजू पण छान भाजल्यानंतर उलटून घ्यायची आहे. तर इथे आपला डोसा हा तयार झाला आहे. एकदम मस्त असा कुरकुरीत झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. तुम्ही पण असे उपवासाचा प्रीमिक्स बनवून ठेवा, म्हणजे तुम्हाला उपवासाचे वेगवेगळे पदार्थ यापासून तयार करून झटपट खाता येईल. तर माझी रेसिपीज आवडल्यास प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा व तुमच्या मित्रपरिवारास शेअर करा. तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपीसोबत. तोवर खात रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.